नमस्कार. पुशेगाव हिंदकेसरी मैदान 2024 हे अंतिम टप्प्याच्या तयारीमध्ये आहे आणि या पुशेगावच्या मैदानावर पुशेगाव हिंदकेसरी 2024चा मानकरी कोण होणार यामध्ये अतिशय चढाओढीचे वातावरण झालेले आहे. मित्रांनो, पुशेगाव मैदानाचे काम हे अंतिम टप्प्यात आहे आणि येत्या 8 तारखेला पुशेगाव हिंदकेसरी बैलगाडा शर्यत ही महाराष्ट्रात सर्वात मोठी बैलगाडा शर्यत मानली गेलेली ती होत आहे. पुशेगावच्या हिंदकेसरी मैदानावर पुशेगाव हिंदकेसरी 2024च्या मानामध्ये कोणकोणत्या बैलांची चढाओढ आपणास पाहाव्यास मिळणार आहे, तर यामध्ये आहे हेमंत शेठ फुलोरे द्वारली यांचा हरण्या. तर मित्रांनो, हरण्या आणि सप्त हिंदकेसरी सुंदर यांची जोडी ही फॉर्ममध्ये आहे आणि ही सुद्धा जोडी या मैदानावर असणार आहे, परंतु यांचे पैरे हे वेगळे वेगळे असणार आहेत. त्यानंतर आहे पिस्टन 22-11 हा सुद्धा अतिशय फॉर्ममध्ये बैल आहे. तो सुद्धा या हिंदकेसरीच्या रेसमध्ये आहे. तर आहे बलमा, म्हणजे सातारा एक्सप्रेस बलमा ओळखला जाणारा, आणि बकासूर. बलमा आणि बकासूर यांनी कोरेगाव हिंदकेसरी, पेडगाव हिंदकेसरीचे मान पटकवलेले आहेत. तर हे दोनही बैल या हिंदकेसरी मैदानाच्या रेसमध्ये आपणास पाहावयास मिळणार आहेत. दोन्ही यांचे पैरे हे वेगळे वेगळे असणार आहेत, परंतु बलमा आणि बकासूर हे सुद्धा पुशेगाव हिंदकेसरीचे दावेदार असू शकतात. त्यानंतर आहे सुंदर, म्हणजे सप्त हिंदकेसरी सुंदर आणि गुरु यांची सुद्धा जोडी ही चांगली पळणारी आहे आणि ही सुद्धा पुशेगाव हिंदकेसरीच्या रेसमध्ये आपणास पाहावयास मिळणार आहे. तर रायफल 81-81 सचिन शेठ वाई यांचा रायफल 81-81 हा सुद्धा या मैदानावर रेसमध्ये असणार आहे. मागील व्हिडिओमध्ये मी आपणास रायफल 81-81चा पैरा सांगितलेला आहे. तो पैरा अंदाजित आहे, कदाचित तोच पैरा असू शकतो. त्यानंतर घरनिकीचा राजा हा सुद्धा या मैदानावर असणार आहे आणि हा सुद्धा टॉपचा बैल आहे आणि पुशेगाव हिंदकेसरीच्या रेसमध्ये हा सुद्धा आहे. त्यानंतर लक्षा आणि माऊली हे शारदा पाटील यांचा घरचा साज, हे दोनही बैल टॉपचे आहेत आणि हे सुद्धा पुशेगाव हिंदकेसरीच्या रेसमध्ये आहेत. मागील काही मैदाने गाजवत असलेला वडकीकरांचा बैजा हा सुद्धा खूप फॉर्ममध्ये आहे आणि हा बैलसुद्धा पुशेगाव हिंदकेसरीच्या रेसमध्ये असणार आहे. त्यानंतर जळगावकरांचा कॉकटेल हा सुद्धा कमी वेळेत जास्त फॉर्ममध्ये आलेला बैल आहे आणि तो सुद्धा खूप पळणारा आहे. कॉकटेलचा पैरा मथुरसोबत कित्येक वेळा झालेला आहे आणि या पुशेगावच्या मैदानावर कॉकटेलचा पैरा हा कोणता असू शकतो ते मी आपणास मागील व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. त्यानंतर फौजी ग्रुपचा बब्या, म्हणजेच बुलढाणा एक्सप्रेस बब्या हा सुद्धा या पुशेगाव हिंदकेसरीच्या टॉपमध्ये आहे आणि हा सुद्धा हा मान पटकवू शकतो. मागील काही मैदानांवर त्याने एकापाठोपाठ एक असे 1 नंबर केलेले आहेत, परंतु हे हिंदकेसरी पुशेगावचे मैदान त्याच्यासाठी एक आव्हान आहे. आणि त्यानंतर शेवाळे आबा यांचा बावऱ्या. आत्ताच आपण पाहिले आहे की बावऱ्या आणि बकासूर यांनी 1 नंबर केलेला आहे आणि
बकासूर आणि बावऱ्या हे पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आलेले आहेत. तर या मैदानावर म्हणजेच पुशेगाव हिंद केसरीच्या मैदानावर रेसमध्ये असणारे मथुर आणि सर्जा यांची जोडीसुद्धा खूप गाजलेली आहे आणि ही सुद्धा पुशेगाव हिंद केसरी बैलगाडा शर्यतीच्या रेसमध्ये असणार आहे. त्यानंतर महिंब्यासुद्धा आहे. महिंब्याचा पैरा हा भारत बैलाशी सांगण्यात येत आहे. तर प्रत्यक्षात मैदानावरच आपणास समजणार आहे. तर महिंब्यासुद्धा या पुशेगावच्या हिंदकेसरी मैदानावर टॉपच्या बैलांच्या यादीमध्ये असणार आहे. यापुढे आहे गौतम भैया काकडे यांचा मॅगी आणि आत्ता मॅगीसोबत करारावर घेतलेला माणिक हा बैल असणार आहे आणि कदाचित मॅगी आणि माणिकचाच पैरा या मैदानावर आपणास पाहावयास मिळणार आहे. तर मॅगी आणि माणिक हे सुद्धा टॉपचे आहेत आणि पुशेगाव हिंद केसरी मैदानावर हे सुद्धा रेसमध्ये धावणार आहेत, टॉपमध्ये धावणार आहेत. त्यानंतर सिकंदर 81-81 हा आदत हा सुद्धा या पुशेगावच्या रेसमध्ये आहे. मागील काही मैदानावर सिकंदर हा फॉर्ममध्ये आहे आणि तो बरीचशी मैदाने गाजवतसुद्धा आहे. महान भारत केसरी या मैदानावर तो फायनलचा गुलाल सिकंदरने घेतला होता आणि तो सुद्धा या पुशेगाव हिंद केसरी मैदानावर आपणास दिसणार आहे. मित्रांनो, मोठा सोन्या या पुशेगावच्या मैदानावर येण्याची शक्यता आहे आणि मोठा सोन्याचा पैरा हा जोंट्या 50-50 असे सांगण्यात येत आहे. तर मित्रांनो, या मैदानावर म्हणजेच पुशेगाव हिंद केसरीच्या मैदानावर जो बैल जास्त पळणार तोच विजयी होणार. तर यामध्ये जर पळणाऱ्या बैलाला पैराच जर चांगला नसणार तर तो विजयी होऊ शकत नाही. तर मुख्य म्हणजे पैऱ्याचे नियोजन हे सर्वसाम महत्त्वाचे ठरते. तर यामध्ये पैरा ज्याचा चांगला तोच पुशेगावचा हिंद केसरी होऊ शकतो. तर हे सर्व काही टॉपचे बैल आहेत आणि आपणास काय वाटते की यामध्ये पुशेगावचा हिंद केसरी कोणता बैल होऊ शकतो? पैरा कोणताही असणार, परंतु खरा दावेदार पुशेगावचा हिंद केसरी होण्याचा मान कोणता बैल पटकावणार? धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. चॅनेलला सबस्क्राईब करा.